शुभू, तू ऐकलंस आता काकू काय म्हणाले? शुभू, त्यांना आपलं प्रेम मंजूर होतं. आता हीच वेळ आहे आपलं प्रेम जगाला दाखवून देण्याची. आता मागे नाही हटायचं. कुठलं प्रेम श्रावणी? जे तुझ्या वडिलांनी पायाखाली चिरडून आपल्यापासून हिरावून घेतलं ते प्रेम? श्रावणी, मला असं वाटतं की आपल्या नशिबात इथपर्यंतच प्रेम लिहिलेलं नाही रे. पण याचा अर्थ असा नाहीये की माझं तुझ्यावरचं प्रेम संपलंय. ते संपलेलं नाहीये. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रेम जिवंत राहील. पण श्रावणी, माझ्या कुटुंबापुढं, माझ्या आई वडिलांच्या स्वाभिमानापुढं हे प्रेम काहीच नाही. त्यामुळं आपण दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाही हे स्वीकारूया. शुभू, असं नको म्हणूस. असं नको म्हणूस. आपण काढूया ना काहीतरी मार्ग, काढूया आपण. श्रावणी, ऐक माझं. तू जा ऐक. श्रावणी, आपल्या भल्याचं हेच आहे. ऐक माझं प्लीज. प्लीज. ठीक आहे, आत्ता जाते मी. पण शुभू, मला खात्री आहे की अण्णा निर्दोष आहेत. माझा तुझ्यावर आणि अण्णांवर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. आणि ही सगळी जी काही गडबड झाली आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला शोधायची आहेत. अण्णांना जेलमधनं बाहेर काढण्यासाठी मला तुझी मदत तरी करू दे. श्रावणी, तू कशी मदत करणार आहेस आणि काय मदत करणार आहेस? हा जो काही प्रकार घडला तो माझ्या घरात घडला. त्यामुळे नक्कीच त्या सगळ्या प्रकरणाचे काहीतरी पुरावे, काहीतरी धागेदोरे माझ्या घरातच असणार. मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्या परीने शोधायची. आत्याने आणि विक्रम घाडगे पाटलांनी मिळून हे सगळं कसं केलं हे शोधायचंय. आणि मी शोधून काढणारच शुभ. पण श्रावणी, हे सगळं करताना सावधगिरी बाळग. चुकून जर साहेबांनी कळालं, लई मोठा अनर्थ होईल.